37 सर्वता याची भय नाही हे मी जाणतसे पायी प्रतिज्ञा करीतो तुझ पायी भय नाही लक्ष्मणा. प्रभो रामचंद्र भगवान की जय. फक्त सूचकच जय म्हणला बघा, बाकी आम्ही जेवायला आलोत, आराम करायला आलोत, एवढ्या लांबून आलोत, पण देवाचं नाव नाही. एकदा सगळेजण म्हणा, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभो रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वाचा आता. मी जाणतसे वैद काय प्रेताची नावश्यक सौमित्रा भय नाही देख प्रतिज्ञा सुटक वदतसे. अत्यंत गोड अशा प्रकारचं कथानुसंधान आहे. आपण लक्ष्मण शक्तीला आलेलो आहोत. लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे आणि प्रभू रामचंद्रांनी आपल्या मांडीवर लक्ष्मणाला घेतलेलं आहे. प्रभू रामचंद्र दुःख करू लागलेले आहेत, शोक करू लागलेले आहेत. अत्यंत विदीर्ण अशा प्रकारची अवस्था प्रभू रामचंद्राची झालेली आहे. शक्ती भेदिली प्रभू रामचंद्र दुःख व्यक्त करतात. त्यावेळेस डॉक्टर सुषेण वैद्य पुढे आलेले आहेत आणि सुषेण वैद्य प्रभू रामचंद्राला अस्वस्थ करतात. रामान, तुम्ही एवढं घायाळ, एवढी चिंता करण्याची गरज नाहीये, कारण माणसाची नाडी मी जाणतो, मी डॉक्टर आहे. लक्ष्मणाला कसल्याही प्रकारची चिंता करण्यासारखी असणारी गरज नाहीये, असं सुषेण वैद्य रामाला बोलतात. शक्ती भेदिली हृदय संधी त्याची उपाय एक कृपानिधी एक वेळानुनी दिव्य औषधी बंधू सुबुद्धी वाचवावी. लक्ष्मणाला जखम झालेली आहे, लक्ष्मणाच्या हृदयाला शक्ती लागलेली आहे, याच्यावर उपाय आहे, औषधी आहे. परंतु ती औषधी खूप लांबून आणावं लागेल. आपल्या शहरामध्ये ती औषधी मिळत नाही. हिमालयामध्ये जाऊनच तरी ती औषधी आणावी लागेल. सुषेण वैद्य रामाला सांगतात. मनसी औषधी येते कैसे ना त्या उपयासी मी जायना एक वेळा प्रार्थुनी वायुनंदन औषधी जाणाव्या. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, आपलं एवढं मोठं गाव आणि आपल्या गावामध्ये औषधी मिळत नाही? नाही मिळत रामा. ते औषधी आणण्यासाठी खूप लांब जावं लागणार आहे आणि चांगला बळकट माणूस सुद्धा असतं औषधी आणण्यासाठी पाहिजे. तर तुम्ही काय करा, हनुमंतालाच तरी विनंती करा आणि ते दिव्य औषधीचं काम हनुमंताकडे सोपवा. जवा नव्हे सूर्य उदयी तवा औषधी आणाव्या पावो उदया येता कश्यपतनयो कार्यानयो साधेना. प्रभू रामचंद्र सुषेण वैद्याला म्हणतात, डॉक्टरजी आता तर रात्र झालेली आहे, रात्री असतं कशाला औषधी आणायची आहे? सुषेण वैद्य सांगतात, नाही नाही रामा, जोपर्यंत सूर्योदय होत नाही तोपर्यंतच दिव्य औषधी आणल्या पाहिजेत आणि जोपर्यंत दिव्य औषधी आणत नाही आणि सूर्योदय जर झाला तर लक्ष्मणाला मात्र चिंतेमध्ये आणि जावं लागेल. उदया येता गवती औषधी प्राप्ती नवती आणि अनावर ब्रह्मशक्ती उर्मिला पती नवाचे. आळस करून असताना चालणार नाहीये, नुसतं दुःख व्यक्त करत बसून असताना चालणार नाहीये. सूर्योदयाच्या अगोदर असताना त्या दिव्य औषधी आणाव्या लागतील आणि सूर्योदय जर झाला तर लक्ष्मणाचा प्राण वाचवणं अवघड होईल. साधावया या कार्याची सामर्थ्य एक
हनुमंतासी, इतराची नाही गती कायसी, रामा! लक्ष्मणासी आणि एवढ्या लांबून वाचवावया. असताना दिव्य औषधी आणायच्या असतील तर आयऱ्या गैऱ्या नतू खैऱ्याला पाठवून असताना उपयोग नाहीये. हनुमंतच असताना या कामासाठी योग्य आहे. हनुमंतालाच पाठवावं लागेल तरच हनुमंत दिव्य औषधी वेळेत आणेल. ही तुकेनी सांगोणी श्रीरामासी, सेवेची सांगे हनुमंतासी, आजी सौमित्र वाचवावयासी, तूच होसी अशा प्रकारे सुशेषवैद्य रामाला प्राणदाता. बोललेले आहेत. आणि रामाकडून तोंड आता हनुमंताकडे वळवलेलं आहे. हनुमंतजी, माझी असतरी तुम्हाला नम्र विनंती आहे. आतापर्यंत तुम्ही बरेच काम केलेली आहेत, पण आजची घडी असतरी अत्यंत महत्वाची आहे. सुषेण वैद्य हनुमंताला बोलतात. जवळी बोलवणी वायू नंदन, गुजा सांगे सुसेन, लक्ष्मण पडिला विषज्ञ, त्यासी जीवदान का द्यावे. हनुमंताला असताना जवळ सुषेण वैद्याने बोलावून घेतलेले, डोक्यावरून पाठीवरून असताना हात फिरवला. शाबास हनुमंता. हो, एवढी कशाला लाडी घोडी लावायला लागला. हनुमानजी म्हणले, बाबा रे, तुझ्याशिवाय असताना काम पूर्ण होणार नाहीये. तूच असताना एक काम कर्तव्य असताना बजावू शकतोस, दुसऱ्याच्या बसचं असताना हे काम नाहीये. सुषेण वैद्य हनुमंताला बोलतात. वाचलिया लक्ष्मण, रामासी सुख समाधान, सुख सुग्रीवांगद जाण, सुख संपन्न वानर. हनुमंतजी, बघा, लक्ष्मण घायाळ अवस्थेमध्ये पडलेले आहेत. किती चिंतेमध्ये असताना प्रभू रामचंद्र गेलेली आहेत. आणि हे जर झालं, लक्ष्मण जर असेच घायाळ राहिले तर रामाला असतरी काळजी लागणार आहे. राम दुःखी होणार आहेत. राम दुःखी झाले, सगळं जग असताना दुःखी होईल. बोला. तो श्रीरामाचा निज भक्त, तू जसा बाये श्री रघुनाथ, श्रीराम प्रेमे सदा डुल्लत, राम स्मरत सर्वदा. अरे हनुमंतजी, तुम्ही तर गळ्यामध्ये माळा घालता, कपाळाला अष्टगंध लावता, लोकाला दाखवण्यासाठी राम 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 म्हणता. असे तर नाहीत. तुम्ही तर असतं रात्र असतं श्रीराम जय जय राम एवढं कार्य करता. मग त्या देवाचंच काम आहे. आळस करू नका हनुमंतजी. डॉक्टर बोलतात. तुझ सर्व भूती समान, अखंडता राम संधान, द्रष्ट द्रष्टाती दर्शन, राम चिदण देखसी. हनुमंतराया, तुमची तर अहम कोहम सोहम सर्व काही असतर लीन झालेले असतर, ब्रह्म मूर्तीमध्ये असतर, ब्रह्मानंदामध्ये असतर, सदैव असतर वास्तव्य करणारे. तुझं माझं सर्व काही असतर विसरून गेलेले, हे की नाही. सर्व ठाई असतरे भगवंताला पाहणारे. अशा प्रकारची असतरे तुमची राममय अवस्था झालेली आहे. आणि तोच तुमचा राम असतर जर चिंतेमध्ये आहे, त्याला चिंतेतून बाहेर काढायचंय ना, तर तुम्हाला हे काम करावं लागेल. सुषेण वैद्य हनुमंताला बोलतात. सुग्रीवांगल जांबुवंत, नळ निळाधी वानर समस्त, तुझे नियामी राम भक्त, श्रीराम सेवित सर्वदा. तुमच्यामुळेच असतं. आम्ही तर काय या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारे, झाडाचा पाला पाचोळा असणारे, खाणारे माकडं होतो, वानर. परंतु असताना आम्हाला देव कळला. देव कुणामुळे कळला हनुमंत? तुमच्यामुळे असताना देव असताना आम्हाला कळालेला आहे. नळ आहे, नीळ आहे, सुग्रीव आहे, जांबुवंत आहे, सर्व काही असतं हे वानर मंडळी आहे ना, सर्वांना देव कळला हनुमंता तुमच्यामुळं. तुझे नियमा श्रीराम बेटी, तुझे नियमा श्रीराम गोष्टी, तुझे निराम देखिला दृष्टी. तुमच्यामुळे असताना आम्हाला देवाची भेट झाली. तुमच्यामुळे असताना आम्हाला देव कळला. हनुमंता, तुमची असतरी किती आतोनात अशा प्रकारचे उपकार आणि आमच्यावर झालेले. हनुमंता, आणखीन एक उपकार करा. जो देव आहे ना, तो देव असताना चिंतेमध्ये पडलेला आहे. त्या देवाला चिंता मुक्त करायचं आहे ना, तर दिव्य औषधी आणण्यासाठी आणि तुम्हाला जावं लागेल. सुषेण वैद्य हनुमंताला बोलता. तुझे निवानर वनचर झाले श्रीराम सेवेचे किंकर, तुझे नि भव समुद्र दुस्तर झाला
समुद्र कोरडा अहो आम्ही तर असतो रे माकडेत वाढणार आहोत, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारे, झाडाची फळं खाणारे. परंतु हनुमंता तुमच्यामुळं असतरी आम्ही राम भक्त झालो, तुमच्यामुळं असतरी आम्हाला सेवा काय आहे, भक्ती असतरी काय आहे ही कळते. आणि 184 योनीमध्ये असतर जन्म मरणाच्या हेलपाट्यातून हनुमंतराया तुम्ही असतर आम्हाला उतराई केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. कारण देवाच्या सेवेमध्ये असतर तुम्ही आम्हाला लावलेलं आहे. अशा प्रकारचे असतरे अनंत उपकाराने हनुमंता तुमची आमच्यावर आहे. जन्म मरणाची आवरती बुडत होतो मारुती, ते तव लावणी श्रीराम भक्ती वानर पंक्ती हनुमंतराय. उदरिल्या. अहो 184 येऊनी ऐके नाही आम्ही भोगत 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 इथपर्यंत आलेलो होतो. राहट गाडगा असतं असंच आमचं चालणार होतं. वाचिकाची सेवा परंतु तुम्ही असतरी नवनाथ महाराज आमच्यावर गोडके, कृपा केली शिरूर घाट. आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून असतरी आमची सुटका केली, आमची असतरी निर्मुक्ती